आणि आता बातमी आहे रायगडमधून 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरेच या आता ध्वजारोहण करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तसं पत्रकच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना आता आदिती तटकरे या आता ध्वजारोहण करणार असल्यानं आता शिंदेंची शिवसेना यांची पुन्हा एकदा नाराजी आपल्याला पाहायला मिळू शकते। गेल्या अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चिघळतोय। शिवसेनेच्या भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेना या अगोदर रस्त्यावर उतरलेली देखील पाहायला मिळालेली होती। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आलेली आहे। आता जी जाहीर झालेली यादी आहे ती पालकमंत्री पदाची नसल्याचं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। आणि मागची देखील यादी हीच होती। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही।